संगीता, ऐ संगीता, हाय का नाही घरात ही? आले आले. अगं बाय, मी म्हणलं हाय का नाही घरात? नाही होते ना, बोल ना. अगं मला भाकरीचं पीठ पाहिजे नव्हतं बघ, उसनं तुझ्याकडे असेल तर दे ना मला. शेव उद्या दळून आणतीन, तुझं तुला परत देईन. अगं काजल, तुला काय सांगू, तुझी आणि माझी अवस्था वेगळी नाहीये. दोघांचे नवरे लागलेत नादाला. ह्यांना कामधंदा वगैरे काहीच नाही होते. कसं काय ह्यांच्या भरोश्यावर जगायचं आपण? मला तर काही कळना बघ अगं. आता बाहेर गेलेत हे आणि येतीन आणि मला म्हणतीन जेवायला दे, आणि जेवायला नाही वाढलं तर लय मारतीन बघ मला. तुला खरं सांगू का काजल, माझ्या पण घरात पेट नाही ग, नाहीतर दिलं असतं तुला. काय करू ग, मला तर काही कळना झाले. घरात तर खायला काय नाही. तुला माहिती आहे का, माझ्या घरात पण पीठ नव्हतं. रेशनचा तांदूळ होता, त्याचाच भात लावलाय मी. निदान मार तरी खायला नाही लागणार मला. बरं एक काम कर, तांदूळच दे, मरू दे, जाऊ दे, तेवढं तर तेवढं देते का? हा बरं देते तुम्ही. आण तुम्ही, थांब, जाऊ दे, थांब तांदूळ. कधी गेली नाही काय सांगता येत नाही. हे बघ, हे तांदूळ आहेत, एवढंच आहे सध्या माझ्याकडं. अगं राहू दे, मी तुला परत आणून देईन तुझं. तू आता दिलं येळेला घेसलंय बघ. येते मी. बरं चल. हे माझ्या 100. माझे 100. पत्ते चांगले टाकला का? चांगले चित्र आता जे जे येईन ते येईन. आता माझ्या हातात आहे काय, मी बघून थोडी टाकतो. अरे काय पार इकडे बेकारी व्हायची वेळ आली. तू एकटं झाला का मी नाही झालो का? नावा जोकर रे तुम्ही, कोणी टाका रे, मा नशीब पालत ते पालत. पॅक रे मी. नाही पण तुला शिव्या दिल्या ना, मला चांगले पत्ते येतात बरं का. अरे चालायचंय का? चला ना मग आता काय. चल बरं. नाही तू टाक पाहिला. नाही चल ना तू. 500. 500 दे रे, 500 दे इकडे. चल 500 दे. दे. अरे तुझ्या भावाचं नशीब जोरात याच. हे घे 1000 खोल. नाही तू खोल. काय हे बघ. अरे पट्टे जोकर. उतार रे उतार. थांबा थांबा, येतय येतय येतय, हे येतय. अरे ते चिठीच काढली रे. येऊन द्या इकडं, सगळे सगळे येऊन द्या इकडं. आज आपल्याकडं भरपूर लक्ष्मी आलेली. येऊन द्या. हा माहितीये. आणि रे वाड्या, दरवेळी तू कस काय जिंकतो बरं पत्त्यात? अरे सचा, त्याला डोकं लागतं, त्याला नशीब लागतं. जे तुमचं भंगरी नशीब आहे ते लागतं त्याला. तोंड सांभाळून बोल बर का. तोंड तुला सांभाळून. आता याला सांग बर का समजून. ए अक्षय, हारला म्हणून माझ्या चिडू नको. हारलं म्हणजे आम्ही काय भांगार आहे काय? नाही चिडलोय कोण रे? तुला विचारलं म्हणजे चिडायला लागलो का लगेच आम्ही? तू कसलं बोलतोय मग? धावून येतं आगाव पार. लायकी काढतो तू आमची. अरे तुम्हाला असती तर काढली असती. आस्तिक म्हणजे भांगरी चल. नाही खेळायचं परत. तुझ्या सांग परत बोल नको आम संग. भांगार कुठलं? आपली लायकी काढतो. पैसे तर पैसे घेतो, लायकी काढतो का आमची? अरे शाळेत जात होता तेव्हापासून पत्ते खेळतोय मी. जाऊ दे चल. तरी वेळेच असते. अक्षय, हा पण आपण सुनेला नव्हता मारायला पाहिजे राव. कमून नव्हता मारायला पाहिजे. लायकी काढतो आपली. आपण काय एवढे भांगार आहेत काय? पैसे जिंकून ते जिंकून म्हणतो तुम्हाला पत्ते खेळता येत नाही, तुमची लायकी का भिकारी का? अरे पण किती झालं तरी आपला जोडीदार आहे तो. असलं मग त्याला सोडायचं काय? आपल्याला बी किंमत आहे, थोडीफार इज्जत आहे. आणि काय चुकीचं बोलला रे तू? आहेच ना आपलं नशीब भिकारी. बेकारीच आहे आपण. काय करता आले रे आपल्याला? आता नाही करता आला त्याच्यात मग काय एवढं बोलायचं असते काय? त्याने आय मित्र म्हणजे काय काही बी बोलायचं काय? ना आपल्याला घरासाठी काय करता आले, ना नीट काम धंदा करता आला, ना बायका पोरांसाठी काय घेता आले. आहे तसं उभी जिंदगी आपली पत्त्या कुटण्यातच गेली. भिकारीच आहे आपण. बरोबर आहे तुझं, पण आपण काय उगाच खेळतोय? आपल्याला बी आशा आहे ना रे, आज ना उद्या पैसे येतील भेटतील म्हणून. उगाच थोडी खेळतो. जाऊ दे, नको टेन्शन घेऊ. येतील परत पैसे. मी बघतो कुठेतरी पैसे, परत मग आपण खेळू, आहे की नाही? आणि ते भेटलं ना त्याची माफी बी मागू आपण. हा माफी मग. चुकलंच आपलं. आता जेव्हा भावाचा मित्र नव्हतं, आता रागाची भरत तुला माहिती, मला राग सहन नाही होत. बरं चल जाऊ दे, जेवण करून घेऊ आपण. बरं तू जा घरी. मला तेवढं तिकडं काम आहे. मी गावातून जाऊन परत बघतो जोगाड काय होते का. हां ये जेवण बिवण करून.
अय अगं झालं का जेवण? भूक लागली इकडं मला. जेवण लागन ना भूक. पीठ संपलंय भाकरीचं, फक्त पांढरा भात केलाय. साधं नवऱ्याला नीट स्वयंपाक सुद्धा करता येत नाही का तुला? हे संपलंय ते संपलंय कायम. भिकच लागली ना मला. तुझ्यासारख्या कर्मदरिद्री माणसासंग लग्न केलं आणि माझं सगळं अख्खच भिकाऱ्यासारखं झालेलं आहे. माझ्या बापाला वाटलं होतं गरीब आहे पोरग, शून्यातून मोठा संसार करील, पण नाही, भीक मागते भीक मागच. विचार नाही बदलायची तुमची. सारखं काय लावलंय ग? भीक मागे भीक मागे. कुठं भीक मागायला लावली तुला? एवढं नीट बसून खाता येतं घरात? कुठं भीक मागायला लावली ना? तुम्हाला फक्त आयतं गुणरू खायला येता घरामध्ये. तुम्ही गेल्यानंतर मला भीकच मागावं लागती. लोकांच्या दारामध्ये जावं लागते रिकामं भांडे घेऊन आणि म्हणावं लागते कुणी पीठ देतं का, कुणी तांदूळ देतं का. नवरा येणार आहे कामावरून, गिळायला लागते ना त्याला. कामावर जातो ग मी रोज, पण या जुगाराचा वाईट नाद लागलाय. रोज म्हणतो आज नाही खेळणार नाही खेळणार, पण लालचं पायी जावंच लागते जुगार खेळायला. लहानपणी माझ्या ढोंगाव फाटकी चड्डी असायची. तवाच ठरवलं होतं का आयुष्यात पुढे जाऊन लय पैसा कमावणार मी, आई बापाला सुखात ठेवणार. पण आई गेली, बाप गेला माझा. अगं त्यांच्या 10व्याला साधं मला जेवण सुद्धा नाही घालता आलं लोक. आणि पुढं पुढं मित्र वाईट भेटली. मित्र वाईट भेटली. मित्रांना दोष देऊन काय फायदा नाही हो. ते म्हणतात ना, वाईट मित्राच्या संगतीला लागलं का वाईटच होतं, पण एखादा चांगल्या मित्राच्या संगतीत एखादा वाईट मित्र आला ना, तर त्याला चांगलं घडवायचं सोडून स्वतः वाईट मार्गाला लागायचं का? हे वाईट मार्गाला लागणाऱ्याला अक्कल नाही का? कुठं अक्कल गहाण ठेवली काय? तसं नसतं. स्वतःच्या कर्माची खापरे ना दुसऱ्याच्या माथी मारणं बंद करा. आपण काय करतोय काय वागतोय ह्याची तरी अक्कल पाहिजे ना माणसाला. नुसतं दुसऱ्याला दोष देऊन मोकळं व्हायचं. खरं आहे तुझं. उगाच दुसऱ्याला दोष देण्यात बी काय अर्थ आहे? चुका माझ्याकडनंच झाल्यात. उद्यापासून मी कामाला जाईन आणि रोज कामाला जाईन. अजिबात त्या जुगाराचं तोंड बी बघायचं नाही. अगं पहिल्यांदा जुगार खेळलो होतो ना, तेव्हा 1000 रुपये जिंकलो होतं त्यात. आणि असं वाटलं का इथून पुढे आता मी जिंकतच राहणार, म्हणून त्या आशेपायी जुगार खेळत राहिलो आणि अख्खी संसाराची राख रांगोळी केली माझ्या. उभ्या आयुष्यात आई बापासाठी नाही काय करता आलं, पण आता तुझ्यासाठी करेल, आपल्या संसारासाठी करेल. उद्यापासून मी कामाला जाईन आणि सगळे पैसे तुझ्या हातात आणून देईन. तू घर चालवायचं बघ आपलं. तुम्ही बोलले हेच लय झालं बघा. मला बाकी काय नको, फक्त तुमची साथ पाहिजे. तुमची साथ असेल ना, मी अख्ख्या जगाशी लढन बघा. बरं बसा, मी वाढते तुम्हाला. उद्या भाकरीचं पीठ आणून. चला बसा, जेवून घ्या. अहो पैसा नाही म्हणून आता काय माणूस घालवता का? पैसा पाहिजे ना, तुम्हाला तर काही कळतच नाहीये. माणसाचा पैसा परत येतो अहो, पण झालेलं कर्ज मिटवता येतंय, पण आईबाप गेलं ना ते परत नाही आणता येत. आणि आई गेले तेव्हाच आपण अर्धे पोरके झाले आहो, आणि बाप गेलं तर आपल्याला आपलं म्हणणार तरी कोणी उरणार आहे का? म्हातारा माणूस घरात साधं पडून जरी असलं ना, तरी घराला शोभा येते. नाही तर या सोन्याच्या भिंतीला सुद्धा शोभा नाही. अगं मस्त खरं आहे तुझं. त्या भाडको सुन्याला त्याच्या बायकोच्या आजारपणासाठी लाखभर रुपये दिले मी, आणि तिने अजून रुपये सुद्धा दिले नाही. काय सांगताय? नानांच्या नावावर उचललेलं कर्ज आहे, ते व्याज नाही मुद्दल नाही. हा, त्याचं व्याज भरू पर जीव जायला लागलाय माझा. आता काय करू मला तूच सांग बरं. माणसांचं कसं आहे ना, एकदा गरज संपली ना, परत मदत केलेल्या माणसांची जाणीव राहत नाही. नाना काय हो नाना? हे बघा, बापाला नुसतं जगवण्यापेक्षा बाप जगला पाहिजे ही भावना महत्वाची आहे.
तुम्ही माझ्यासाठी एवढं करताय, अरे यातच मी भरून पावलो. काय पोरावं, मेल्यानंतर बापासाठी गोडधोड करत बसण्यापेक्षा तुम्ही जिवंतपणे माझ्यासाठी एवढं करताय, हेच लय झाले. हंसूनबाई, तू सुद्धा मला पोटच्या पोरीवाणी जीव लावतो. हो ना. तस अगं तू माझ्यासाठी एवढं केलं ना, आता मी गेलो तरी काय. अहो. असं नका बोलू. ना तुम्हाला काहीच होऊन देणार नाही मी. अहो सारं जग उलतं पालतं करीन, पण तुम्हाला बरं करीन मी. आज जे व्हायचं ते होऊ दे. मी दिलेले पैसे उसने ना ते घेऊनच येतो. जे होईन ते होईन, तुम्हाला काहीच होऊन देणार नाही मी ना. अहो, बाई, आता तूच समजत खरं तिचं. तुम्ही आराम करा, काही काळजी नका करू. मी बघते त्यांच्याशी बोलून. तुम्ही आराम करा. आओ सुन्या, अय सुन्या, सुन्या आला का तू परत अजून माझ्या दारात? तुला दम पडत नाही का रे? सकाळ संध्याकाळी इथे येतो. अरे तुला थोडी बी लाज वाटत नाही का रे? तुझी बायको मारण्याच्या दारात होती तेव्हा मी अण्णांच्या नावावर पैसे तुला काढून दिले राव. हा, आज माझा बाप मारणार दारात, तू म्हणतो मला तुला थोडी बी लाज वाटत नाही? अरे ते तू व्याज नाही दिलं, मुद्दल भरी ना. अरे कसे भरतो मी, मला माहिती त्याचं व्याज. आणि तू म्हणतो तुला थोडी बी लाज वाटत नाही? तुला मी रोज सांगतोय बाबा, आज बी तेच सांगतो. एकदा देतो म्हणलं की देतो. काय पाय नाच वेळा माझ्या दारात येतो रे तू? कधी देतो? जावं येतील तेव्हा देतो तुला. जाऊ त्याला तेव्हा देतो. मा बाप गेला आणून देशील का तू? त्याला मी हा? काय करू शकत नाही आता. माणसाला जरा पण लाज नाही वाटत ना? सर्व वर तोंड करून आपल्या दरवाज्यात येतात पैसे मागायला. जरा तरी समजायला पाहिजे ना. ए बाई, लय बोलू नको तू. आणि एवढं लक्षात ठेव, जेव्हा मारण्याच्या दारात होती ना तेव्हा मी मदत केली म्हणून तू वाचलेली आहे. विचार याला. मदत केली म्हणून काय झालं? आम्ही काय तुमचे पैसे देणार नाही का? देणारच आहेत ना आम्ही पैसे तुमचे. मग कधी देणार? आता मला गरज आहे ना. अरे मग तुला तेच सांगतो का कुत्र्यासारखा भुकतोय? हा, जेव्हा येतील तेव्हा देतो ना. आणि काय रे सारखं तेव्हा होती मदत केली केली नाही. मग मी काय नाही म्हणतो का, पण देतो ना तुला पैसे आल्यावर. अरे जरा तरी जाणीव ठेव. अरे 50 वेळा तुम्ही लोकांच्या दारात गेले इकडे तिकडे, तुम्हाला उभं सगळं नाही केलं लोकांनी कोणी. आणि मी तुम्हाला एका शब्दावर मी अण्णांच्या नावावर पैसे काढून दिले. हा, अरे कसले एवढे नालायक लोक असते मला माहित नव्हतं. ज्याचे त्याचे कर्म ना त्याचे फळ असतात माहिती का? आणि ते तुम्हाला इथंच फेडावं लागणार आहे. आम्ही बघतो आम्हाला काय फेडायचं ना आमची काय कर्म आहेत ती तू नको सांगू आम्हाला. मी काय पळून नाही चाललेलो. भिकाऱ्यावानी सारखा नको पैसे मागत येऊ रोज. हाय ना, बघ ना मग मी बी बघायला आणि तू बी बघायला. हा. आणि एवढं लक्षात ठेव, मी माझ्या बापाला ना कुठं घाण राहीन मी माझ्या बापाला नीट करीन. पण तुमच्या ना तुम्हाला फळं ना इथंच भोगावं लागणार आहेत. अरे बाबा तू तुझ्या बापाचं काय बी कर, मला कशाला सांगतो? तुला आजच सांगतो, माझ्याकडे जेव्हा पैसा येईन तेव्हा मी तुला देईन. तवर माझ्या घरी येऊ नको. निघा आता चल. चांगले उपकार फेडले तू. हा जा हा. यायला पैसे दिलं मग आगाव चढायला लागलं डायरेक्ट. नाही तर काय उठून सुटून कधी पण यायचं का पैसे मागायला? मग काय काहीच कळत नाही. जाऊन द्या चला. कुठे या लोकांच्या नादी लागती. आता बरं वाटतंय ना? गोळ्या वेळ व्यवस्थित घ्या बरं. हा, एक गोळी चुकवायची नाही. आणि मी तुम्हाला म्हणलं होतं ना तुम्ही बरे होता म्हणून. खरंय पोरा. अरे कलियुगात तुझ्यासारखं श्रावण बाळ असेल तर का नाही वाचणार मी? तसं नाही, माझं कर्तव्य होतं, मी तेवढं करणारच. बरं हे बघ, हा अहो, तुम्हाला हे कळलं का? कसलं? अहो ते सुनील भाऊजींचा ऍक्सिडेंट झालाय म्हणतात. पाय बी मोडलाय. बापरे, जाऊ दे मरत. मला कशाला सांगते त्याचं काय नको सांग मला टायमाला मदत केली का? अण्णांचं एवढं दुखत होतं, आपले दिलेले पैसे मी त्याला मागत होतो, ते बी दिले नाही अण्णा त्यांनी, मला माहिती आहे का? हे बघ, किती झालं तरी तुझा जोडीदारी देऊ. अरे चुकला असेल, हे बघ त्याच्या कर्माचं फळी ते देव त्याला दिलंच. पण तू अशा वेळी त्याला मदत करणं गरजेचं आहे. तुझ्या मनात मदतीची जी चांगली भावना आहे ना, ती कधी मरून देऊ नको. पण तो कसा वागला तुम्ही बघितलं ना? तो कसाही वागू दे, मित्र आहे ना तुझा. चुकला असेल तू सांभाळून घ्यायचं. अहो नाना म्हणते ते बरोबर आहे. कवर राग धरून बसणार तुम्ही मनामध्ये? झालं गेलं ते सोडा. हे बघा, तुमची पुण्य आहे म्हणून नाना बरे झाले, आहे का नाही? आणि काय आहे, शेजाऱ्यावर कधी बी संकट आलं किंवा आपल्या मित्रावर, तर आपण नातेवाईकाच्या आधी पोचणं गरजेचं असतं. खरंय नाना. तुम्ही चला आपण बरं, जाऊ. मी बघून येतो नाना. आराम करा थोडा, गोळ्यान ते घ्या. अहो मी येते तुमच्या संग. बरं चल, येतो नाना, आराम करा तुम्ही. हा हा चल चल.
अरे मला बी आत्ताच कळलं. अहो भाऊजी कस काय झालं हे? अक्षा तुझा शाप लागला राव मला. मी तुझे पैसे बुडवले देवा पायच त्याला. अहो असं नका बोलू भाऊजी, असं काही नाही. अरे तसं नाही मित्रा, ते म्हणतात ना जैसे त्याचे कर्म दैसे त्याचे फळ. आणि मित्राने दिलेला शाप कुठं मित्राला लागतो का? लागतो शाप लागतो. अरे नाही रे, वाईट नको मागू. मी थोडी मनापासून बोललो होतो. मी सहज तू पैसे दिले नाही म्हणून मी एवढं बोललो रे. एवढं नको मनाला लागून घेऊ. आणि ते कसं आहे ना, जे जे पाप आपण इथे करू ते आपल्याला इथंच फेडायचं आहे. आणि माझ्या मनात काही तुझ्याविषयी वाईट विचार कधीच आला नाही आणि येणार बी नाही. अजून बी तुला काय मदत लागली तर मी ती नक्की करीन. नाही भाऊजी, तुम्ही खूप आमची मदत केली, खूप म्हणजे खूप मदत केली. आम्ही किती वाईट बोललो तुम्हाला, किती वाईट बोललो. असं नव्हतं करायला पाहिजे आम्ही. अगं असं काही बोलते भाऊजी, खूप वाईट बोललो ना आम्ही तुम्हाला. अहो काय मी काय मनावर नाही घेतलं, पण तुम्ही नका मनावर घेऊ. अहो. तुम्ही काळजी घ्यायची. आणि ते आपल्या आपल्यात चालते अगं. आणि ते सगळं जाऊ दे, आणि ते पैशा पाण्याचं पण जाऊ दे. आता भाऊजींची काळजी घे फक्त तू. खरं असतं, स्वतःवर वेळ आल्याशिवाय कधीच कुणाला काही कळत नाही. नाही एवढे दिवस चांगलं होतं पण लय वाईट वागलो. पण आज हे समजतं लगेच तू आला माझ्यासाठी. अरे मित्र आहे ना तुझा भावासारखा, कशाला काळजी करतो. मी आहे ना. आणि वहिनी बिंदास मागा, मला काय मदत लागली तर मी आहे, जोपर्यंत बराबत नाही. भाऊजी, वहिनी, तुम्ही खरंच खूप चांगले आहेत, खूप मनाने चांगले आहेत. रे आम्ही हात जोडून तुमची माफी मागतो. अगं माफी काय मागू नको बघ. हे बघ, वेळ प्रत्येकावर येते आणि वेळ निघून पण जाते. तशी तुमची पण जाईन बघ. आणि अशी तू खचून नको जाऊ. भाऊजींकडे कोण लक्ष द्यायचं मग? आणि काय लागलं तर सांगत जा, आम्ही येऊ. वहिनी, अक्षा, माझी अशी अवस्था जरी असली ना तरी आम्ही दोघं रात्र दिवस कष्ट करू आणि तुमचं पै ना पै चुकू. 1 रुपया पण नाही ठेवणार आम्ही आता. नको नको नको, काही नको. आम्हाला बोलले तेच लय झालं. मी पिढीन रे पैसे, काय तुझे काय माझे काय एकच आहे. वहिनी रडत बसू नका, काळजी घ्या. हा मी डबा पाठवून देते जेवणाचा. काय मी डबा घेऊन येतो. हा रड नको, शांत बस, रड नको. येतो वहिनी. माफ करा. काळजी. हो नाही वहिनी, घरचेच माणसांना काय माफी मागते. चल, चल, काळजी घ्या भाऊजी. येतो. हा काळजी नको करू.